तो अतिशय महत्त्वाचा आहे. वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरुवात ज्यावेळी केली त्यावेळेपासून शिवसेनेच्या वाढीसाठी ज्या ज्या नेत्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, काही लोकांना त्याचा विसर पडला असेल, परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन काम करतात, त्यावेळी बाळासाहेबांसोबत काम केलेले जे नेते होते त्यांच्या नावानं पुढच्या वर्षीपासून शिवसन्मान पुरस्कार हा देण्याचा ठराव आमच्या बैठकीमध्ये पारित करण्यात आला. त्याच्यामध्ये माननीय शिवसेना नेते दत्ताजी साळवी साहेबांच्या नावानं उत्कृष्ट कामगार पुरस्कार हा दिला जाईल. शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या नावानं नाविन्यपूर्ण उभरता उद्योजक पुरस्कार हा दिला जाईल. प्रमोद नवलकर साहेबांच्या नावानं उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार हा दिला जाईल. माननीय शिवसेना नेते दत्ताजी नलावडे साहेबांच्या नावानं आदर्श शिवसैनिक पुरस्कार हा पुरस्कार दिला जाईल. श्रीयुत दादा कोंडके यांच्या नावानं कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार दिला जाईल. शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार हा शिवसेना नेते वामनराव महाडिक यांच्या नावाने दिला जाईल. आणि उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार शिवसेना नेते श्रीयुत शरदभाऊ आचार्य यांच्या नावाने दिला जाईल. आणि हे पुरस्कार शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जाहीर होतील आणि या पुरस्काराचं वितरण शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या शुभ हस्ते याचं वितरण होईल. असे 6 प्रमुख ठराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची यंत्रणा ही फार वेगवान पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राबवली जाईल आणि अनेक वेळा होईल. आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली या खासदारकीच्या 48च्या 48 जागा आम्ही जिंकू. ठराव मी वाचले, तेच ठराव झालेले आहेत. आता ह्याच्या पलीकडचा दुसरा कुठचा ठराव तुम्हाला मिळाला तुम्हाला माहीत नाही. 6 जे ठराव झाले ते 6च्या 6 ठराव मी मांडलेले आहेत. भविष्यामध्ये जे ठराव होतील ते देखील मी किंवा आमचे सहकारी आपल्यासमोर मांडतो. या अधिवेशनातला हा ठरावावर चर्चा करण्यापेक्षा काल देवेंद्रजींनी पत्रकार परिषदेमध्ये जे काय सांगितलं ते आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं की तिन्ही पक्ष स्वतःच्या निशाणीवर लोकसभेच्या आणि आमदारकीच्या निवडणुका लढतील. मला असं वाटतं की या प्रश्नाला पूर्णविराम मिळालेला आहे. मी याचं पण उत्तर दिलं, हे सगळे अधिकार आमचा प्रत्येक शिवसैनिकाचा, प्रत्येक उपनेत्याचा, प्रत्येक जिल्हा प्रमुखाचा, प्रत्येक तालुका प्रमुखाचा, प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास असल्यामुळं जागा किती सोडायच्या, किती घ्यायच्या आणि कोणाला उमेदवारी द्यायचे हे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदेसाहेबांचे आहेत. ते ठरवतील, त्या पद्धतीनं शिवसैनिक प्रचार करतील. ते शिबिरामध्ये जे काय होतं आहे ते तुम्हाला आम्ही येऊन सांगतोय ना. आजपासून शिवसेनेच्या महाअधिवेशनाला कोल्हापूरमध्ये शुभारंभ झालेला आहे. या अधिवेशनाचा शुभारंभ आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या शुभ हस्ते झाला. पहिल्या सत्रामध्ये कामगार क्षेत्राबद्दल कशा पद्धतीनं संघटनेनं वाटचाल केली पाहिजे आणि कामगार क्षेत्रातल्या कामगारांना कशा पद्धतीनं न्याय मिळवून दिला गेला पाहिजे याचं मार्गदर्शन सन्माननीय शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय किरण पावसकर साहेबांनी केलं. महिला संघटनेचा राजकीय सहभाग आणि सामाजिक क्षेत्रातला सहभाग आणि महिलांच्या कार्यक्रमातनं संघटनेचं म्हणजे संघटना वाढवणं याबाबत सन्माननीय शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळेंनी मार्गदर्शन केलं. भविष्यातील युवा सेनेची वाटचाल यावर युवा सेनेचे प्रमुख समन्वयक पूर्वेशजी सरनाईक यांनी मार्गदर्शन केलं. आणि ओव्हरऑल संघटना, शिवसेनेची संघटना, हिंदुत्व, वंदनीय बाळासाहेबांचा विचार यावर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यानंतर पहिल्या सत्रातले पहिले 6 ठराव आज एकमतानं पारित करण्यात आले. त्याच्यातला पहिला जो ठराव आहे तो माननीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिराची जी प्रतिष्ठापना झाली आणि हजारो वर्षांचं स्वप्न या भारतवासियांचं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं। त्यामुळं महाराष्ट्राच्या वतीनं आणि विशेषतः शिवसेनेच्या वतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा पहिला ठराव या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला मांडण्यात आला। दुसरा ठराव जो होता तो देखील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे केंद्रातील सगळे मंत्री ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी गेली 10 वर्ष काम करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि प्रशासन आणि सरकार हे कशा पद्धतीनं सकारात्मक चालल्यानंतर आपल्या देशाचं नाव हे आंतरराष्ट्रीय दर्जावर जातं हे आदरणीय मोदी साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचा दुसरा देखील अभिनंदनाचा ठराव हा आमच्या महाअधिवेशनामध्ये घालण्यात आला। तिसरा ठराव जो आहे तो आदरणीय अमित शहा साहेबांचा होता। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काश्मीरच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय 370 कलमाचा निर्णय असेल, लडाखला केंद्रशासित करण्याचा निर्णय असेल आणि सहकार मंत्री झाल्यानंतर विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला आहे त्याच्यापेक्षा ऊर्जावस्था आणण्यासाठी केलेले प्रयत्न असतील आणि त्याच्यासाठी घेतलेले निर्णय असतील, यासाठी माननीय अमित शहा साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव देखील आमच्या महाअधिवेशनामध्ये या ठिकाणी घालण्यात आलेला आहे, पारित केला। तो म्हणजे वर्षभरामध्ये, 1.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राला जे जे काही दिलेलं आहे, ज्या ज्या काही योजना दिलेल्या आहेत, त्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोचल्या आहेत। सर्वसामान्य घटक त्याचा फायदा घेतोय आणि त्याचा परिणाम म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील आज या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलेला आहे। त्याच्यामधले काही मुद्दे फक्त मी आपल्याला सांगतो। शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय असतील, म्हणजे 6,000 रुपये केंद्र शासनाचे, त्याच्यानंतर 6,000 रुपये मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेले, महिलांसाठी घेतलेला 50% सवलतीचा एसटीचा जो काही निर्णय घेतला तो असेल, 75 वर्ष पूर्ण झालेल्या जे ज्येष्ठ आहेत त्यांना मोफत एसटी प्रवास असेल, एसटीमध्ये झालेलं अपग्रेडेशन असेल, उद्योग क्षेत्रामध्ये डावोसला गेल्यानंतर जे ऐतिहासिक MOUs आम्ही केले 3,72,000 कोटीचे आणि आल्यानंतर पुन्हा एकदा 2.5 लाख कोटीचे केले, त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हे सगळं पार पडलं। 5वा ठराव जो होता तो राजकीय ठराव होता। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेची निवडणूक ही महायुतीनंच आम्ही लढणार आहोत, एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे सगळे मित्रपक्ष ही आमची जी महायुती आहे, या महायुतीला 48च्या 48 जागा खासदारकीच्या जिंकण्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक शिवदूतापासून जिल्हा प्रमुखापर्यंत आणि नेत्यापर्यंत, मंत्र्यापर्यंत कसोशीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न करून मिशन 48 आम्ही सक्सेस करू, या पद्धतीचा ठराव देखील आजच्या कार्यक्रमामध्ये पारित करण्यात आला।